मुलांना खाण्यासाठी सपाट वाटी बेसन घेतलेलं आहे आणि सपाट वाटी साखर घेतलेली आहे म्हैसूर पाक करण्यासाठी. आणि म्हैसूर पाक करण्यासाठी हे भांडं आहे आणि छान म्हैसूर पाक ओतला म्हणजे वड्या खूप छान पडतात त्यात भांड्यात ओतल्यानंतर. तूप घेत आहे. ह्याच चमच्याने 1.5 चमचा तूप आणि 1.5 चमचा तेल घेणार आहे. असं माप घेतलेलं आहे. आता हे गरम करत ठेवायचं. गॅस नाही अजून चालू केलाय. आता आपण म्हैसूर पाकसाठी पाक करून घेऊया. साखर ओतून थोडंसं साखर बुडेल एवढी पाणी ओतायचं. पीठ आता चाळून घ्यायचं. चाळून घेतलं ना छान होतो मग एकसारखा आणि जाळी पण चांगली पडते. त्याच्यात थोडं घाण काय असलं तर ते पण निघून जातं. मोठी डाळ ते. आता पाक झालेला आहे. आपण पीठ टाकून घेऊया. बेसन पीठ मिक्स करून घेऊया चांगलं. तर आपण तेल आणि तूप मिक्स करून जे ठेवलं होतं ना गॅसवर काय गरम, ते आता हे तेल आणि तूप मिक्स आहे ते ह्याच्यात ओतायचं चमच्याने. हे असं ओतून घ्यायचं. छान जाळी आहे. सुंदर आणि जाळीदार होतो म्हैसूर पाक. घरची टेस्ट वेगळीच असते ना. हे कसं तेल सुटले बघा. तोपर्यंत हलवायचं. हे बघा जाळी कसली सुंदर पण पडली आणि तेल पण सुटलेलं आहे. पूर्ण असं तेल बघा सुटलेलं आहे. म्हैसूर पाक झालेला आहे. आता आपण ओतून घेऊ. भांड्यात ओतून घेऊया. नुसतं असं हे कर. तसंच राहू दे. हा जाळीदार असा मस्तपैकी म्हैसूर पाक तयार झाला. असं तेल सुद्धा निघतं बघा याच्यातून. बघा तेल तूप आपण दोन्ही मिक्स केले ना ते सुद्धा निघतंय बघा. वास पण इतकं छान सुटलाय ना. म्हैसूर पाकचे आपण तुकडे पीस पाडून घेऊया. वाव किती जाळीदार झालाय. अगं छानच झालाय. हा उचलून सुद्धा आहे बघा अजिबात चिकटला नाही. निघतो पण लगेच. हा रंग पण छान आलाय लालसर. ते टेक्स्चर किती छान आलंय बघा. कलर पण जसा म्हैसूर पाकला असतो ना विकतच्या तसा आलाय. जाळी पण किती पडली बघा. असा सुंदर सुंदर म्हैसूर पाक तयार झाला. आमच्यात सगळ्यांना आवडतो. खाऊन सांगितलं असता पण माझा आज उपवास आहे आणि तोंडात टाकल्यानंतर लगे विरघळतो घरच्या तुपाचा टेस्टी टेस्टी. किती हे झाले बघ ना. हिरव्या मिरच्या चिवडा करत आहे हिरव्या मिरच्यांचा. आणि अंगारकी आहे ना त्याच्यामुळं आता नारळ फोडलेला आहे मोदक करण्यासाठी. आता खाऊन घेते वेळीवर नारळ. आता बघा खोबरं आणि गूळ दोन्ही मिक्स करायचं चाललेलं आहे मोदक करण्यासाठी. खोबरं आणि गूळ मिक्स झालेला आहे मोदकांसाठी. आता चिवडा करून घेते. तेल गरम झाले. शेंगदाणे भाजून घेते चिवड्यासाठी. कढीपत्ता
2 मिरच्या चिरलेत, जिरे मोहरी, थोडासा हिंग, चांगलं भाजून द्यायचं भरपूर. भरपूर अशी हळद भाजलेला आहे छान. असा खमंग कुरकुरीत चिवडा तयार झालाय. मोदक करण्याची साधी सोपी पद्धत. वाटीनं पाडा असे छाप, छान होतात ह्याने सुद्धा मोदक. हे तळलेले मोदक. आता इकडं इडली पात्रामध्ये हे मोदक उकडण्यासाठी ठेवले. तिकडं तळलेले केले, इकडं उकडण्यासाठी. 2 प्रकार आमच्यात लागतात मोदकांचे. तळलेले आणि उकडलेले असे मोदक आता देवासाठी नैवेद्यासाठी तयार केले. देवाच्या नैवेद्यासाठी तळलेले आणि उकडलेले देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक आता ताट तयार केलेलं आहे.